सहकारी कारखानदारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने पाऊल उचलले आहे. ऊस उत्पादक शेतकरी AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची नोंद ही स्वतः करू शकतील. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने मोबाईल ॲप तयार केलेले असून यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या ऊसाची नोंद, ऊसाचे टनेज, ऊस पेमेंट व सवलतीची साखर इत्यादी माहिती ही घरबसल्या समजणार आहे. कारखान्याच्या कामकाजात AIचा वापर करून कामकाज अत्याधुनिक आणि सोपे कसे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25च्या 70व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व सौ गौरीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. आमदार काळे पुढे बोलताना म्हणाले की स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी 60-70 वर्ष जोपासलेली कारखानदारी सुदृढ व सक्षमरित्या चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची व प्रयत्नांची गरज आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 113 दिवस चाललेल्या 2025-26च्या गळीत हंगामात 6,65,136 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन 7,59,675 क्विंटल साखरपोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा 11.41% राहिला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजे भोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगजाप, वसंतराव आभाळे, डॉक्टर मच्छिंद्र बडे, सौ वत्सलाबाई जाधव, सौ इंदुबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर आवताडे, श्रावण आसने, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाट तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले. आपल्या शेतकी विभागाने जे काही टार्गेट ठेवलेलं होतं ते कार्यक्षेत्रातून 4.5 लाख मेट्रिक टन आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरून 2.5 लाख टन असं एकूण 7 लाख मेट्रिक टन हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. आपला प्रयत्न होता का अधिकचं आपण गाळप केलं पाहिजे, पण तशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली नाही. प्रत्यक्षामध्ये गाळप हंगाम हा 113 दिवसाचा राहिला. एकूण गाळप 6,65,136 मेट्रिक टन आणि साखर उत्पादन 7,59,675 क्विंटल इतकी साखर आपल्याला उत्पादित करता आली आणि सरासरी साखरेचा उतारा आपल्याला अगोदरच सांगितल्याप्रमाणे 11.41% इतका राहिला. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखरेचा उतारा आपल्या कारखान्याचा यावर्षी आहे. आपण जे काही काम मिलच्या बाबतीमध्ये घेतलं ते वेळेमध्ये पूर्ण केलं का. पहिली मिल आपण 4284ची टाकली. पहिली मिल जी आपली 4080ची होती ती 5व्या जागेवर टाकली. त्याचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट GM साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण सीझनमध्ये त्या ठिकाणी मिळाले. त्याच्यामध्ये आपण कार्यक्षेत्राच्या बाहेर आपल्याला तारखा एकदम क्लिअर माहिती नसतात. कार्यक्षेत्रात आपल्याला तारखा क्लिअर माहिती असतात. आपले सभासद नोंदणी करत असतात, स्टाफ व्हेरीफाय करत असतो, त्याच्यामुळं त्या तारखा बऱ्यापैकी क्लिअर असतात. परंतु बाहेरच्या तारखा थोडेफार काही ठिकाणी होत असेल, परंतु कुठल्या प्रकारची शंका नको म्हणून ब्रिक्सचं मीटर आपण लावून मगच तोड कार्यक्षेत्राच्या बाहेर त्या ठिकाणी दिली. राज्यामध्ये आज या हंगामामध्ये सहकारी 103 आणि खाजगी 107 असे 210 कारखान्यांचा हंगाम यावर्षी झाला. कालपर्यंत राज्यामध्ये 1,007 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले आहे. साखर उत्पादन 95.20 लाख मेट्रिक टन इतके झालेले आहे. आतापर्यंत 130 कारखाने बंद झालेले. बाकीचे आता जसे ऊस
ची उपलब्धता कमी होईल त्या पद्धतीने बंद होतील. देशामध्ये चालू हंगामामध्ये 309 लाख मेट्रिक टन निव्वळ साखर उत्पादनाचा अंदाज इस्मा या संस्थेने दिलेला होता. तर आतापर्यंत नवीन अंदाज 293 लाख मेट्रिक टन त्या ठिकाणी दिलेला आहे. राज्यामध्ये 108 लाख मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे आणि आतापर्यंत 95.20 लाख मेट्रिक टन झालेले आहे. किंवा अंदाजापेक्षा उत्पादन हे कमीच त्या ठिकाणी येत आहे. त्याला कारणही तसे आपले त्या ठिकाणी आहे. याच्या अगोदर आपण जर आठवत असेल आपल्याला कोविडच्या काळामध्ये 2021-22ची गोष्ट असेल, आपण जे काही कार्यक्षेत्रामध्ये ऊस लावलेले होते, काय देवकृपेने पाण्याची गरज पडली का पाऊस पडायचा, दर 10-15 दिवसाला पाऊस पडायचा. आणि कधी नव्हे तेव्हा कार्यक्षेत्रामध्ये पहिल्यांदा 8.5 लाख टन ऊस आपला कार्यक्षेत्रात झालेला होता. असं कधी झालेलं नव्हतं. पण एक लक्षात आलं का त्याच्यामध्ये आपल्याला कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्यावर्षी सरासरी जो काही गाळपाचे दिवस होते 167 दिवस कारखाने राज्याचे चालले होते आणि आपण 213 दिवस ऊसाचं गाळप केलं होतं. 25 मे 2022 आपला कारखाना त्या ठिकाणी सांगता त्याची केलेली होती. त्यावेळेस ऊस उशिरा तुटले, मजूरही त्या ठिकाणी ऊन पडायला लागल्यानंतर निश्चितच त्याची कॅपॅसिटी कमी होते आणि या सगळ्याचा परिणाम ऊसाच्या सगळ्या गोष्टीवर होतो. आणि म्हणून आपण जे काही काम आधुनिक कारखान्याचं चालू केलं ते त्याच्यानंतर किंवा त्या सीझनपासूनच चालू केलं. पहिल्या टप्प्यामध्ये मिल बॉयलर टर्बाईन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बॉइलिंग हाऊस अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे. आता आपल्याला 6200-300 पर्यंत आपण गाळप केलेलं आहे आणि कारखान्याची जी काही आपली क्रशिंग कॅपॅसिटी आहे ती वाढलेली असताना यावर्षी ऊस काही फार लेट तुटले अशातला काही भाग नाही. बऱ्यापैकी वेळेवर तुटले. म्हणजे 265 जे काही जाती आहे या 14 महिन्याच्या पुढं, किमान 13 महिने तरी. तर असं असताना यावर्षी काही फार तशी अडचण काही फार नव्हती का फार वेळ होतोय. पण तसं असताना सुद्धा ऊसाची अन्य विल्हेवाट फार प्रमाणात झाली. ज्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अगोदरच ऊसाची टंचाई आहे असे काही कारखाने त्या ठिकाणी चालवण्याचं काम, त्यांचं गाळप करण्यासाठी आपल्या कोपरगाव तालुक्यातील सभासदांच्या मालकीचे कारखाने याचा कुठेही विचार न करता हे सर्व कारखाने चालवण्यासाठी आपले ऊस तिकडं त्या ठिकाणी गेले. आणि काय का राजकीय स्वार्थ, नावलौकिक आमचा फार परिसरामध्ये आहे हे दाखवण्यासाठी कुठेतरी एक प्रयत्न त्या ठिकाणी झाला. याच्या अगोदर आपण पाहतो का आपला 71वा गाळप हंगाम या ठिकाणी सांगताय. म्हणजे गेली 70 वर्ष स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेब असतील, किती जरी टंचाई आली तरी आपले कारखाने वाचले पाहिजे आणि म्हणून या सर्व गोष्टी पाळण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. जास्त दिवस चालले तर आपले खर्च त्या ठिकाणी कमी होतील आणि मग हा उद्देश त्यांनी ठेवला. ते आता कुठेतरी त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला दिसतोय. ठीक आहे, आता स्पर्धेचं युग आहे, आपल्याला स्पर्धेप्रमाणे चालावं लागणार आहे. त्या किंवा सगळ्या गोष्टी आपण वेळच्या वेळी आपण ज्या त्या घटकाला देण्याचं काम आपण करतोय. कारण शेवटी सगळं जे काही आहे सगळ्यांचं शेतीवर आहे.
त्यामुळे त्यांना जर वेळेवर पैसे मिळाले, त्यांचे जे काही स्वप्न असतात, त्यांचे जे काही करायचं असतं ते त्यांना वेळेवर त्या ठिकाणी मिळू शकेल. तर या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय. आपण आता पाहतोय का तंत्रज्ञानाचा वापर, खास करून IT चा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेला आहे. शेतीमध्ये त्याला काही लांब राहू शकत नाही. AI च्या माध्यमातून ऊसाची शेती असेल,